नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण भारतीय ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीला अत्यंत महत्त्व आहे. तर त्यानुसार आपण सोमवार दिनांक 23 मार्च 2026 फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असून चंद्र आज वृषभ राशीत भ्रमण करत आहे. तर आजच्या दिवशी ग्रहांची मांडणी ही काही राशींसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे, तर काहींना सावध राहण्याची आवश्यकता आहे. विशेषतः मेष, सिंह आणि धनु या अग्नितत्वाच्या राशींसाठी आज आत्मविश्वासाचा काळ आहे. तर वृषभ, कन्या आणि मकर या पृथ्वी तत्वाच्या राशींना आर्थिक नियोजनावर भर द्यावा लागेल. तर आजचा दिवस कर्मप्रधान असून जे लोक प्रामाणिकपणे प्रयत्न करतील त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तर चला तर मग आज जाणून घेऊया आजचा दिवस तुमच्या राशींसाठी नेमके काय घेऊन आला आहे. तर आता आपण सुरुवात करूया राशी भविष्य या व्हिडिओला. तर आता पहिली रास आहे मेष रास. आता मेष राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया आपण. आता मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असा असेल. मंगळाचे पाठबळ मिळाल्याने रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यवसाय आणि नोकरी या कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाचा ठसा उमटेल. आता वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचे तर जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होण्याचे योग आज आहेत. आता आरोग्याच्या बाबतीत डोळ्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी विश्रांती आवश्यक आहे. आता कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर जोडीदारासोबतचे जुने वाद आज मिटतील आणि नाते अधिक घट्ट होईल. आता हे बघितले आपण मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण वृषभ रास. आता वृषभ रास काय सांगते तर वृषभ राशीच्या व्यक्ती चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आज तुम्ही थोडे संवेदनशील असाल. आता घाईने घेतलेले निर्णय भविष्यात त्रासदायक ठरू शकतात. व्यवसाय, नोकरी यामध्ये कामाचा ताण आज खूप वाढेल, पण सहकार्याच्या मदतीने काम पूर्ण होतील. आता आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर खर्चावर तुम्ही आज नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अनावश्यक चैनीच्या वस्तूंवर खर्च टाळा. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर पोटाचे विकार किंवा पित्ताचा त्रास जाणवू शकतो. हलका आहार घ्या. आता कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला आज तुम्हाला मोलाचा ठरेल. आता बघूया आपण तिसरी रास म्हणजे मिथुन रास. आता मिथुन रास काय सांगते तर मिथुन राशीच्या व्यक्तींच्या तुमच्या बौद्धिक कौशल्यामुळे आज तुम्हाला नवीन संधी प्राप्त होतील. संवादाच्या जोरावर तुम्ही अशक्य गोष्टी शक्य कराल. आता व्यवसाय आणि नोकरी यामध्ये नवीन प्रकल्पांवर काम सुरू करण्यासाठी उत्तम काळ आहे. आता मार्केटिंग क्षेत्रातील लोकांना फायदा होईल. आता आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर आर्थिक आवक आज वाढेल, मात्र कोणालाही पैसा उसना देताना विचार करा. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर मानसिक आरोग्य उत्तम राहील. योगासने केल्यास अधिक प्रसन्न वाटेल. कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर भावंडांशी असलेले मतभेद दूर होऊन सलोखा वाढेल. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास. आता कर्क राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असेल. आता भावनांच्या आहारी जाऊन कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. व्यवसाय आणि नोकरी या बाबतीत कामाच्या ठिकाणी राजकारणापासून दूर राहा. स्वतःच्या कामात लक्ष केंद्रित करा. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर मालमत्तेचे व्यवहार करताना कागदपत्रांची शहानिशा करा. फसवणूक होण्याची शक्यता आहे. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर आईच्या प्रकृतीची चिंता वाटू शकते. वेळेवर औषधोपचार करा. आता कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर कुटुंबातील वातावरण थोडेसे तणावाचे राहू शकते. संयम बाळगा. आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास. आता सिंह राशीच्या व्यक्तींना
तुमच्या राशीचा स्वामी सूर्य प्रबळ स्थितीत असल्याने आज तुम्ही अत्यंत प्रभावी ठराल. समाजातील मान सन्मान आज वाढेल. व्यवसाय नोकरी येथे पदोन्नतीची योग आहेत. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी आज मिळतील. आर्थिक बाबतीमध्ये रखडलेले पेमेंट आज हाती येईल. आता शेअर्स मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करा. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर हाडांचे दुखणे किंवा थकवा आज जाणवू शकतो. कॅल्शियमयुक्त आहार घ्या. कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. आता मित्रांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला आज लाभेल. आता बघूया आपण 6वी रास कन्या रास. आता कन्या राशीचे आजचे भविष्य. कन्या राशीच्या व्यक्तींना आज तुम्हाला परिश्रमाचे पूर्ण फळ मिळेल. शिस्तबद्ध राहिल्याने तुमची सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. व्यवसाय नोकरी यामध्ये बारीक तपशिलांकडे दिलेले लक्ष तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेईल. तांत्रिक क्षेत्रातील लोकांसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक बाबतीत बोलायचे तर उत्पन्नाचे नवे मार्ग तुम्हाला सापडतील. आज केलेली बचत भविष्यात कामाला येईल. आरोग्याच्या बाबतीत पाठदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास संभवतो. जड वस्तू उचलणे टाळा. कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर जोडीदारासोबत भविष्यातील योजनांवर चर्चा होईल. घरात शांतता राहील. आता बघूया 7वी रास तूळ रास. आता तूळ राशीच्या व्यक्तींचे आजचे भविष्य काय आहे तर आजचा दिवस तुमच्यासाठी सामाजिक भेटीगाठीचा असेल. नवीन ओळखी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. व्यवसाय आणि नोकरी यामध्ये भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा. कला क्षेत्रातील लोकांसाठी प्रसिद्धीचा हा काळ आहे. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होण्याची चिन्हे आहेत. बजेट तयार करा. आरोग्याच्या बाबतीत त्वचा विकार असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पाणी भरपूर पिण्यावर भर द्या. कौटुंबिक बाबतीत बोलायचे झाले तर प्रिय व्यक्तींसोबत बाहेर जाण्याचा बेत आज आखाल. आनंदी वातावरण राहील. तर आता बघणार आहोत आपण 8वी रास वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीचे आजचे भविष्य काय सांगते तर वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा गूढ गोष्टींवर तुमचा ओढा वाढेल. आज काही गुपिते उघड होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. व्यवसाय आणि नोकरी यामध्ये गुप्त शत्रूंपासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी तुमचे श्रेय कोणीतरी हिरावून घेण्याचा प्रयत्न आज करेल. आर्थिक बाबतीत बोलायचे तर अचानक खर्च उद्भवतील. कर्ज घेणे टाळलेलेच बरे. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर रात्रीच्या वेळी गाडी चालवताना विशेष काळजी घ्या. डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर जोडीदाराशी वाद घालणे टाळा. मौन पाळणे आज हिताचे ठरेल. तर आता बघूया आपण 9वी रास धनुरास. आता धनुराशीच्या व्यक्तींना आज नशिबाची पूर्ण साथ लाभल्याने आज तुम्हाला प्रत्येक गोष्ट सहज साध्य होईल. धार्मिक कार्याकडे कल वाढेल. व्यवसाय आणि नोकरी यामध्ये व्यवसायात वाढ होईल. लांब पल्ल्याचा प्रवास फायदेशीर ठरेल. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. जुनी येणी वसूल होतील. आता आरोग्याच्या बाबतीमध्ये यकृताची किंवा पोटाची काळजी घ्या. मसालेदार अन्न टाळा. आता कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर कुटुंबात शुभ कार्याची नांदी होईल. मुलांच्या प्रगतीमुळे मन समाधानी राहील. आता बघूया आपण मकर रास. 10वी रास मकर रास. आता मकर राशीच्या व्यक्तींना आज शनिदेवाची कृपा असल्याने मेहनतीला पर्याय नाही. कष्टाचे फळ थोडे उशिरा मिळेल पण निश्चित मिळेल. आता व्यवसाय आणि नोकरी याबाबत लोखंड तेल किंवा मशिनरीच्या कामात लाभ होईल. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर पैशाचे व्यवहार करताना सावध राहा. कोणावरही आंधळा विश्वास टाकू नका. आता आरोग्याच्या बाबतीत कामाच्या व्यापात जेवणाच्या वेळा पाळा. ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
आता कौटुंबिक बाबतीत जोडीदाराच्या वागण्यात थोडासा कोरडेपणा आज जाणवेल. संवादाने प्रश्न सोडावे. प्रश्न सोडवा. आता आपण बघूया 11वी रास कुंभ रास. आता कुंभ राशीच्या व्यक्तींची आज तुमची कल्पकता आज गगनाला भिडेल. समाजासाठी काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल. व्यवसाय आणि नोकरी या बाबतीत संशोधन किंवा शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस सुवर्ण संधी देणारा आहे. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर अचानक धनलाभाचे योग आहेत, मात्र जुगार किंवा सट्ट्यापासून लांब राहा. आरोग्याच्या बाबतीत मन प्रसन्न राहील, पण डोळ्यावर ताण येऊ शकतो. स्क्रीन टाईम कमी करा. आता कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर मित्राच्या सहवासात वेळ घालवाल. घरातील लहान मुलांचे हट्ट पुरवाल. आता बघूया आपण 12वी रास मीन रास. आता मीन राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया. आता मीन राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस तुम्हाला आध्यात्मिक समाधान देईल. परोपकाराच्या भावनेने तुम्ही इतरांना मदत कराल. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा सुधारेल. परदेशातून व्यवसायाचे प्रस्ताव येऊ शकतात. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर पायांना सूज येणे किंवा रक्ताभिसरणाचा त्रास जाणवू शकतात. आता कौटुंबिक बाबतीत घरात धार्मिक विधी किंवा पूजापाठ होईल. मन शांत आणि समाधानी राहील. वरील राशी भविष्य आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.